कमालीचे स्टायलिश प्लेयर आहेत. क्लासिकल स्ट्रोक त्यांच्या बॅटीतून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्याच खेळाडूंना मी पाहिले जेव्हा जुचंद्र विभागाचा जर विचार करायचा झाला तर खुल्या गटातून म्हणजे एकच्या फॉर्मॅटमधून खास करून ह्या दोन्ही खेळाडूंना ॲज अ ओपनरचा क्रम नेहमी सातत्याने पाहत असतो. यंगस्टर आणि नक्कीच हे घडवलेले आहेत दी लेजंड्स क्रिकेटर ऑफ जुचंद्र आणि ते म्हणजे श्यामदादा पाटील असतील, रविदादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून जे त्यांना मार्गदर्शन झालं, त्यांना धडे गिरवण्याची जी संधी दिली आहे आणि भरपूर त्यांना सुद्धा फायदा मिळाला आहे आणि हे भविष्य आहे अजिंक्य स्पोर्ट्सचं, जुचंद्र विभागाचं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नेहमीच आपण पाहू शकतो एक चांगलं क्रिकेटर म्हणून आपल्याला उद्या येताना पाहायला मिळतात. चला वही आता मॅचच्या दिशेने चला जास्त वेळ जातो. मी रिक्वेस्ट करेन की फील्ड सेटअप करून घ्या, जास्त वेळ खर्च होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे कारण की ज्याप्रमाणे संध्याकाळ मात्र लवकर होते, अंधार या मैदानावर लवकर पडतोय त्यामुळे आपण प्रत्येक मॅच आणि प्रत्येक सामना वेळेवर अगदी कंप्लीट करतोय त्यामुळे कोणता प्रकारचा वेळ जाणार नाही ह्याच्या सुद्धा आपण याच्याकडे सुद्धा लक्ष घ्यायचं आहे. तर ज्याप्रमाणे वळूया मॅचकडे. प्रकाश दादा जाधव यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिक साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कुणासाठी? पहिला चेंडू विनयच्या हातात, पहिला आणि गी इथे म्हणाला जी मागून आवाज आला होता आमच्या की घे आणि नक्कीच दे आणि दिलाय. ज्याप्रमाणे मला वाटते डिमांड पूर्ण होती केली होती आणि नक्कीच ती डिमांड इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. कुणालच्या माध्यमातून षटकार. हो अनिकेत आहे, डेफिनेटली अनिकेतने मारलाय. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की आयोजक संघ आहे म्हणजेच भरपूर नक्कीच डिमांड असणार आहे. पहिल्याच बॉलवर होती जी डिमांड षटकाराची कंप्लीट केली आहे. आणखीन काही डिमांड आहे का? डेफिनेटली षटकाराची हॅट्रिकची डिमांड आहे प्रकाश दादांकडून. यास डेफिनेटली षटकाराची हॅट्रिक्स पुरवली तर मला वाटते 100चा पारितोषिक वाढेल का? हा ते पण वाढेल. इथे पाहायला मी इथे हवेत आहे. ओ या वेळेला मात्र कॅच कमबॅक केलं विनयने. ज्याप्रमाणे ते ताकद कमी होती, लेगवरचा चेंडू होता, ऑन साईडला मात्र फेक करण्याचा प्रयत्न होता परंतु जे डिस्टन्स होतं ते मिळालं नाहीये आणि वार झाला, त्यावर पलटवार झाला आणि पहिला धक्का अनिकेतच्या रूपानं अनिकेत बाद झाला. थँक्यू डीजे. नक्कीच डीजे गाणं काय होतं थोडं समजलं नाही, परत आपण त्या गाण्याकडे येणारच आहोत. आता मात्र रवी आले आहेत. क्या बात आहे रवी. मागची मॅच जबरदस्त. मागचं जर 2 वर्षाचा इतिहास बघितला ना रवी या खेळाडूचा अक्षरशः तहस महस माजवलाय. मागच्या वर्षी JPL झाली होती ना जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये, वन ऑफ द टॉपेस्ट प्लेअर राहिला होता. सगळ्यात जास्त आपण बघितलं तर मार्काने मात्र सोल्ड झाला होता आणि नंबर 1चा JPL मध्ये जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये का झाला होता, त्याच्याकडे काय कशा प्रकारचा खेळ, कशा प्रकारचा टॅलेंट आहे त्याने अनेक वेळा दाखवून दिलाय आणि यंगस्टर आणि एकमेव असा खेळाडू आहे तो मात्र या मॅच मात्र एका बाजूने हवा काढू शकतोय. हवा के साथ साथ घटा के संग संग मात्र त्याची बल्लेबाजी पाहायला मिळू शकते. साईडला फटका आहे. खेळाडू ऋषिकेश मात्र चेंडूला स्टॉप केलाय. थ्रो झालाय कुडा. मात्र आपण पाहिले 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. कदाचित कुणाला वाटलं होतं की कुठेतरी आता मात्र फसतोय की काय, परंतु अक्कूड थ्रो नक्कीच आपण पाहिला. रवी नक्कीच आपण पाहिला पोचला गेला परंतु श्वास कुणाला अडकला होता जेव्हा रवी अपुरा राहिला होता. एक षटकार आलाय. धावफलक आपण बघितलं 8 आहे. विनयचा चौथा बॉल या पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू पाहावं लागणार आहे. रवी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु ज्याप्रमाणे या खेळाडूचं जर विश्लेषण करायचं झालं तर पुन्हा तीच मी एक इनिंग आठवेन कारण की मॅग्निफिसंट कमालीची, कारण की मैदानाच्या संपूर्ण बाजूने त्याने फटकेबाजी केली होती ते KBM ट्रॉफी मध्ये. ती इनिंग पुन्हा एकदा नक्कीच आठवेल. काय जबरदस्त इनिंग होती या खेळाडूची.
इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, मात्र आपण पाहू शकतो इथे डॉट चेंडू कमबॅक मात्र केलं. इथे आपण म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु 5 चेंडू फेकून झाले. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये आपण बोलले 1 विकेट आणि 2 धावा. परंतु इथे आपण बोललो षटक संपलं नाहीये. म्हणतात ना, षटकाचा पहिला चेंडू आणि षटकाचा शेवटचा चेंडू भरपूर आणि भरपूर महत्वाचा असतो टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये. पाहावं लागेल शेवटचा चेंडू कमबॅक इथे रवी करेल, डेफिनेटली करेल, कारण की सहजासहज मागे घेणार हा नाहीये खेळाडू. या वेळेला नक्कीच ऑन साइडला निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं कमबॅक गोलंदाज विनय हडलनं केलंय. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिलं षटक मात्र फिनिश झालंय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 1-8 अशी स्थिती एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमची मात्र पाहायला मिळते. घेऊ एक ब्रेक मध्ये येऊया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक सुरू करूया. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय ना अतिशय चांगली स्पर्धा, एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची आणि मोठ्या नावाची स्पर्धा, म्हणजेच तुमची आमची आवडती ट्रॉफी आई एकविरा ट्रॉफी 2024. आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि त्याचप्रमाणे VTC या चॅनलला जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून स्वागत. जयेश तारवी दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन सज्ज. समोर कुणाल. अराउंड द विकेट ना पहिला चेंडू पाहिला, धोकादायक धाव आहे, हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले, परंतु आपण पाहिलं तर धाव मात्र एक मिळाली. बॅटला मात्र स्पर्श केला होता. जयेश तारवी मात्र झपाट्याने चेंडू पर्यंत पोहोचले होते, लगभग त्याला शिकार मिळाली होती, परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो की नशिबाची साथ होती कुणालच्या सोबत. बघितलं आपण तर धाव मात्र 1-9 धावा फालकावर. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और क्रिकेट खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो. आणि डेफिनेटली इथे आपण पाहिलं रिस्क तर असणारच आहे. ये शॉट है बेहतरीन, क्या लाजवाब, ये उगता के मारा है ने सॉलिड मारा है, सुपर से भी ऊपर मारा है, और ये देखो सिक्सर मारा है किसने मारा है, रवि ने मारा है. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळो ना मिळो तर नशिबाचा भाग आहे मित्रा, कारण की प्रयत्न इतने करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल. आणि या वेळेला प्रयत्न केलेत रवीने आणि त्याला मिळाले त्याचं फळ. पुन्हा एकदा पाहायला मिळतं या वेळेला काय घडलंय, तर या वेळेला काय घडलंय, हिट विकेट झालंय तिथे आणि तेच चित्र पाहायला मिळालं. कॅच जरी पकडला परंतु कॅच कडे सगळ्यांचं लक्ष होतं, परंतु तिथे हिट विकेट झाला होता आणि हे फलंदाजाला माहित होतं. थँक्यू डीजे. हा मोठा धक्का मारावा लागेल एकविरा वाकीपाडा टीमला. या धक्क्यातून सावरावं लागणारच आहे. रुपेश मोरे आलेत, कुणाल आहेत आणि या खेळाडूंना आता मात्र आपल्या टीम साठी इथून काहीतरी करावंच लागणार आहे, कारण की ज्या परीने म्हटलं जाते ना की मुश्किलों का दरिया देखकर यूं भाग ना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. आणि या दोन खेळाडूंना ती कोशिश करावी लागेल, कारण की त्यांच्याकडे असलेलं टॅलेंट, त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता मात्र या गाडीला, या क्षणाला सिद्ध करावी लागेल, कारण की हम हे आणि नक्कीच हमें भी है दम. मात्र हे या बॅटिंग करत असताना दाखवू शकते. रुपेश मोरे त्या लिस्ट मध्ये येणारा अव्वलचा खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची का गणती केली जाते तर त्याचं प्रत्यक्षात उदाहरण देऊ शकते. चेंडू फेकून झाले 3.
झालं चांगलं फटका. ना देख नादान मुझे छोरे मेरा नाम है रुपेश मोरे. टोकला षटकार. ये सोनियाचे नादान माझ्या बाया झायल्या गहान ग. बाया झायल्या गहान म्हणतात सोनिया. थँक्यू डीजे. आणि चर्चा का केली या खेळाडूची तर नक्कीच का तो मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातोय. एका बाजूने विकेट केलंय डेफिनेटली काही फरक पडत नाहीये. नक्कीच पुढे काय आहे त्याच्याकडे फोकस करेन आणि नक्कीच चांगलं क्रिकेट खेळेन हे दर्शवतंय रुपेश. ओहो ये तो उससे भी बड़ा. ये बड़ा नहीं ये लंबा है और ये ज्यादा से ज्यादा रन देने वाला सिक्सर है. बिग हिट. थँक्यू डीजे. चेंडू पुरवायचा मध्ये 27 धावा झाल्यात फलकावर. आणि हे तर म्हणावंच लागणार आहे कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इथून कमबॅक झालाय. विकेट गेले 2 विकेट बाजूला सोडा. धाव फलक किती आहे 27. डेफिनेटली अतिशय चांगले. रुपेश आणि रुपेश नावाची दहशत. मात्र आपल्या नावाचा ब्रँड मात्र प्रेश करत असताना शेवटचा बॉल जय स्टार्विक घेऊन सज्ज झालाय रुपेश साठी. गती परिवर्तन केलं इथे आणि नक्कीच धीमा गतीने चांगलं कमबॅक जयेशनं केलं. धाव फलक 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतं आता असतील शेवटचे 6 चेंडू. आता 6 चेंडू मध्ये मी तर म्हणेन इथून 10 धावा आल्या ना तरी भरपूर झाल्या कारण की बाकी पडत टीमची गोलंदाजी पाहिली तो सुपर से भी ऊपर आहे. काय घडत शेवटच्या ओव्हर मध्ये काय घडणार शेवटच्या षटकामध्ये पाहायला विसरू नका. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आहे विराट ट्रॉफी. चला डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये काजूपाडा टीम लक्षात घ्या वेळ सगळ्यांसाठी मात्र आपण आहे. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऐकविरा ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये गाडी आहे प्लीज थोडी बाहेर करा. कमबॅक केलंय प्रयत्न काय केले चांगले या 2 खेळाडूंनी. म्हणूनच तर म्हटलं जाते ना की बुझी स्वमा चल सकती है तूफान से कष्ट यूं निकल सकते हो के मायूस यूं ना बदल तेरे इरादे क्योंकि तू लड़ तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. आणि मॅच विनिंग पारी खेळावी लागेल. गेम चेंजिंग पारीची गरज आहे. हा फटका मात्र आपण पाहिला बॅटच्या अगदी खालच्या भागाला लागला होता. कुणालच्या धाव मात्र 1 मिळाली. आता पाहावं लागेल की हे येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडू जवळ बघितले तर रुपेश मोरे त्याने 2 ह्यूज मॅक्सिमम हिट लगावल्यानंतर एक ऊर्जा संचार झालाय. एक जो मोमेंटम त्याने शिफ्ट केलाय आपल्या टीमला एक ऊर्जा देण्याचं कार्य केलंय आणि त्याच ऊर्जेच्या सहाय्याने येणारे 5 चेंडूला फोकस करत एक ग्रेट फिनिशर म्हणू शकतोय. स्लोअरबॉलचा वापर केलाय लॉंगांच्या दिशेनं अजय चौधरी पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी झाले नकार दिलाय तिथे मात्र पुन्हा एकदा पलटवार नाही नकार दिला तिथे कुणालने नकार दिला परंतु रुपेशने मात्र सहमती घेतली की नाही तर नाही. मात्र आता स्ट्राईक आपण बघितली तर कुणालकडे. कुणालचा विचार करायचा झाला तर कुणाला तेवढी स्ट्राईक नाही मिळाली आहे. 2च आतापर्यंत चेंडू खेळ आहे. आता त्याच्याकडे संधी आहे एक ग्रेट इनिंग पेश करू शकतो कुणाल आपल्या टीम साठी. यावेळेला थोडस दिशेवर नियंत्रण नाहीये. धाव फलक आपण पाहिलं ना तर दर्शवलं गेलं 29 आहे. तीस धावा फलकावर आपण पाहिल्या तर ज्या स्थितीमध्ये आहे मी तर म्हणेन अतिशय चांगल्या स्थितीमध्ये कमबॅक केलं टीमनं. दाखपुटला नक्कीच वेट केलं हलकासा धीमा टाकलेला चेंडू फिल्डर आहे तिथे चुकी झाली आहे आणि त्याचा पश्चाताप जरूर होणार आहे कारण की चेस जेव्हा करताना मात्र 1 धाव आहे ना ती जेव्हा चेस करायला 2 मध्ये करावी लागते परंतु एक धाव कशी वाचवायची आणि कशा पद्धतीने संघाला थांबवायचा हा प्रयत्न व्हायला हवा. धावफलक 32 चेंडू ठीक झाली आहे तर 3
3 चेंडूमध्ये डेफिनेटली एकदम मोठे फटक्यांची दरकार असेल वाकीपाडा टीमला. ज्या परीने म्हटलं जातंय ना की दुनिया उम्मीद पे कायम आहे आणि उम्मीदची किरण रुपेशने आणली आहे. रुपेशला स्ट्राईक मिळेल का की मात्र एका बाजूने आता सर्वस्व जबाबदारी कुणाला प्लीज स्वीकारेल. आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच मिस टायमिंग शॉट कव्हर मध्ये गणेश हडल चेंडूला फेल करतात. आता इथून ज्याप्रमाणे आपण विजयचं कौतुक करावं लागेल कारण की आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत त्याने, त्यामध्ये आतापर्यंत 6 धावा दिल्यात, 2 असतील आणि या 2 चेंडूचा सामना करेल इनफॉर्म बॅटर रुपेश मोरे. वेट केलाय, फोर्स केलाय, फिल्डर आहे ती मात्र डीप कव्हरला खेळाडू आहेत. खराब दाखत झालं होतं परंतु त्यानंतर एकाने वाचवलं तर दुसऱ्याने बुडवलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. एका बाजूने धावा वाचवल्या होत्या परंतु दुसऱ्या बाजूने काय झालंय तर कुठेतरी नक्कीच चुकी होताना पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम पाहिला आपण तर जवळजवळ इथे 3 धावा अर्जित केल्या. धावफलक आपण पाहिलं 35 रन स्कोर बोर्डवर पाहतोय आपण. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आहे. डेफिनेटली आपण बघितलं 36 झालेत की नक्कीच आमचे स्कोर प्लस ऍड करतायत. आता थोडी एक करायची राहिली होती, होत आहेत कारण की मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत आहेत. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. बिग हिट अपेक्षा होती बिग हिटची परंतु जयेश आलेत. चेंडूची फेकी स्ट्राईक एंडच्या दिशेनं आता एकच मिळेल आणि एकच्या सहाय्याने आपण पाहिला तर नक्कीच खूप चांगलं कमबॅक विजय चौधरीने करून दिलं कारण की जयेशला पडला होता दुसऱ्या षटकामध्ये मार परंतु विजयने केला पलटवार. धावसंख्या झाली 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावा सुद्धा खूप आहेत मी तर म्हणेन कारण की बॉलिंग अटॅक सुंदर आणि तितका चांगला टफ आहे. तो म्हणजेच आपण बघितला तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमचा. परंतु आपण पाहिलं फाईट करावी लागणार आहे कारण की दुसऱ्या बाजूने एका मॅच मध्ये आपण बघितलं मॅच विनिंग पारी गणेशचा आव्हान मात्र कशा पद्धतीने स्वीकारणार आहे ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स टीम. पाहूया या मॅचची आखोदेखी कहाणी काय घडणार आहे तरी आपण ऐकणार आहोत जी कहाणी आमचे साथी समालोचक विजय भाऊ यांची जुबानी. थँक्यू. थोडंसं थांबवतो डीजे तुम्हाला कारण की वेळ झाली आहे ती म्हणजेच महत्वपूर्ण नाणेफेकीची. चला गावठी स्पोर्ट्स बेंडीपाडा ए टीम आणि आझाद वसई टीम चे कॅप्टन हे टॉस काय आहे? चला 2 कॅप्टन क्विक यायचं आहे. रिक्वेस्ट असणार आहे तुम्हाला नाणेफेकी करण्यासाठी. महत्वपूर्ण मॅच ही असेल आज. जवळजवळ आपण बघितलं किरण बारत अँड टीम त्यांच्या समोर गावठी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए. कारण की ज्याप्रमाणे जर विश्लेषण करायचं झालं ना तर लहू घोषे अँड टीम. लहू सध्याच्या क्रिकेटचा जर विचार केला लहू घोषे याचा चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आणि समोर आपण बघितलं तर तितकीच चांगली टीम आपण पाहिली आहे. आझाद वसई किरण बारात सुद्धा तितकेच चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. ज्याप्रमाणे बेना बॉईज बेना पट्टी टीम पाहिली तर वसईमध्ये एक मोठी टीम म्हणून ओळखली जाते या आदिवासी समाजातून आणि त्यामध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. आणि आता होणारी जी मॅच असेल ना ती सुद्धा एक लक्षवेधी मॅच असणार आहे कारण की त्या 2 टीम मधून सुद्धा एक आपल्याला टीम येणार आहे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये दावेदारीसाठी. जब मैच चालू रहेगा तो आपको मैदान से जल्दी जाना है, फास्ट जाना है क्योंकि गेंद लग सकती है और गेंद लगेगी ना तो फिर आपको नुकसान होगा. भरपाई कोई कुछ नहीं देने वाला, फिर जाके पछतावा होगा. ये आप देख लो और आप सोच लो. इसलिए मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि जब मैच चालू रहेगा तो मैदान के अंदर से किसी को भी जाना मना है. अगर आपको जाना है तो मैदान के बाहर से जाइए, रास्ता बना के जाइए. रिक्वेस्ट रहेगी ये आपसे. 38 धावांचं 38 धावांचं नक्की टार्गेट आहे. चला कॅप्टन आलेले आहेत इथे एका बाजूने आझाद वसई टीमचे लहू सुद्धा आलेले आहेत आणि टॉस साठी मी रिक्वेस्ट करेन टॉस बॉक्स मध्ये या रवी. सध्या आमच्याकडे कोणी नाहीयेत म्हणजे तुम्ही दोन्ही कामं करा, टॉस पण करा आणि फिल्डिंग पण करा. 2 कॅप्टन्स आहेत
टॉस करा, नक्कीच कॉल करून देईल, टॉसची ओळख करून दिली. यस, आझाद टीमकडून एकविरा स्पोर्ट्स येतोय. नक्कीच रवी, शुभेच्छा द्या तुम्ही आणि लगेच फील्ड सेट करा. चला, एकविरा स्पोर्ट्स आला होता. काय घेणार डिसाईड, काय करणार आझाद टीम? फिल्डिंग काय वाटते की या मैदानावर इतिहास तुमचा चांगला आहे, काय आज इतिहास दोहरावणार? चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू सर्व प्लेयर. काय वाटते की तुमची टीम कशा फॉर्ममध्ये चालली या सीझनमध्ये? चांगले आहेत सर्व मुलं, प्रॅक्टिसवरती आहेत. किरण पण चांगल्या फॉर्मला आहे, करण पण चांगल्या फॉर्मला आहे, निशान ते पण प्रॅक्टिसवरती चांगले खेळतात. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. कोण पुढे मॅच सुरू होते. लव, काय वाटते टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. मग तुमचा फॉर्म जर विचार करायचा झाला तर चांगला आहे या सीझनमध्ये. तुमच्या व्यतिरिक्त कोणते खेळाडू चांगला सपोर्ट करते तुम्हाला? हाय, रोशन घोषे आहे, विशाल, मी. शुभेच्छा असतील आणि बेस्ट ऑफ लक. कारण की थोडा वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण चर्चा कमी करतोय. वैया कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे सध्या आहेत आमचे साथी समचक मित्र विजयजी भोये. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय रुपेश मोरे. पहिला बॉल उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, शेवटी जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा षटकार. मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जाताना स्वतःशी युद्ध आहे मित्रा, थकायचं नाही. जोपर्यंत स्टिकर भेटत नाही तोपर्यंत बसायचं नाही. लाख येथील उद्ध्वस्त करणार वादळे पण झुकायचं नाही. बाजू थकतील, ऊर फाटेल पण घाबरायचं नाही. आणि जोपर्यंत स्वप्नात पाहिलेला दिवस येत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय गणेश आडलना षटकार. पुन्हा एकदा राईट नंबर षटकातील पुढचा बॉल रुपेश मोरे. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. उंची जास्त, दिशा कमी, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर झेल हातातून सुटला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल मात्र पकडलाय. गणेश हॉटेलची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. गणेश हॉटेल होतोय आउट. बजरंगबली बी टीम मोरसई गावाची, भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार फास्टर बॉलर लावा तुम्ही सेफ्टी. भावेश पवार करीतो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. धन्यवाद डीजे. आता मात्र गणेश हडल नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर गेले. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 15 बॉल मध्ये 51 धावा बनवल्या होत्या. मात्र या मॅच मध्ये रुपेश मोरेने त्याला डगआउटच्या स्थितीला पाठवले. आता मात्र निबाडर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर जयेश तारवी. यावेळेस आल्या जयेशने देखील मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑनला आहे जयेश मोरे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मिळेल फक्त एक सिंगल. आता मात्र अजय आणि जयेशला चांगला खेळ करावा लागेल. लक्ष आहे ते म्हणजेच 38 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. षटकातील पुढचा बॉल, नो बॉलचा इशारा आणि निश्चितच फीड असणार आहे.
कदाचित ओव्हर स्टेप निश्चितच या ठिकाणी तेच पंचांना दर्शवलंय. इष्टाचस्त्रामध्ये एक धाव झोरो टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. म्हटलं जातं ना कुणी सोडून गेला म्हणून अजिबात निराश होऊ नका, कारण एक तारा तुटल्याने अबाल कधीच मोकळं होत नाहीये. कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर गणेश आडल मात्र बाद झालाय. संधी आहे ती म्हणजेच यावेळेस दोन बॅटरला जयेश आणि अजयला चांगला खेळ करण्याची. यावेळेस षटकातील पुढचा बॉल फ्री हिट आहे, त्याचा फायदा उचलला जाईल का? पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव वेगानं पूर्ण केले, मात्र एक या धावावरती रोखलं जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर फुटवर ओळखला आणि त्याला अनुसरून चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पेश केला मिस्टर रुफेश मोरेनं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. 3 षटकामध्ये 38 धावा पूर्ण करायच्या आहे. सध्या तरी आपण पाहिलं पहिल्या षटकातील चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 4. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची हलकी फिनरेज काम तमाम. जयेश तारवी देखील होत आहे आउट. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. भावेश पवार पवन केनेची जोडी रायगड ठाण्यात दोघं रेकॉर्ड मोडी. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त वापसी राहिले मिस्टर रुपेश मोरेची. पहिल्या बॉल वरती निश्चितच षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर केलेला कमबॅक अप्रतिम राहिलाय. षटकातील पुढचा बॉल न्यू बॅटर केदार यावेळेस आल्या एनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. झेल आहे, पकडला जाईल का? मात्र झेल झाली आहे ड्रॉप आणि निश्चितच या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते एकंदर 11 या कडेवरती. केदार धांगडेचा झेल होता तो मात्र निश्चितच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुटलाय. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच. जयेशनी मागेच उल्लेख केला या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी उमेश परेडचे 4 ते 5 झेल सोडले आणि त्याच्यानंतर त्याने केलेला तो खेळ अक्षरशः जबरदस्त राहिला होता. तहेस महेश निश्चितच केला. आई अष्टभुजा स्फोट वसईला मात्र पराभवाचा रस्ता पकडावा लागला. नंबर 2चं षटक टाकण्याकरिता मिस्टर कुणाल मडके. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 27 धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 बॅटर आपण पाहिले तर अजय चौधरी आणि केदार धांगडे त्यांच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, मात्र ती मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवावी लागेल. कुणाल मडकेच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचा खेळ केला जाईल सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अजय चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेला हा बॅटर आहे. एकही चेंडू खेळला नाही, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तो स्ट्राईक वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. राईट टमोर द विकेटनं षटकातील पहिला बॉल कुणाल मडकेचा. अति वेगाने हा बॉल जरूर मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हरी केला होता. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकेल का? प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झाला होता, परंतु निश्चितच आपण पाहिलं तर 2 धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये या पूर्ण होताना आपण पाहतोय. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. थोडीशी कठीण परिस्थिती जरूर पाहायला मिळते, परंतु जे म्हटलं जातं ना कठीण परिस्थिती नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल या 2 बॅटरला. सध्या तरी आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली होत्या. म्हटलं जातं ना बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाज
जगाला शतरक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. यावेळेस गोलंदाजी चांगली केली होती, मात्र शतरक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचाच पुरेपूर फायदा उचलला दोन बॅटरनं. 2 धावा धावून कंप्लीट केलेत. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस हा वेगवान बॉल वेगामध्ये बीट केलंय. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चित थोडासा फुटवरचा वापर देखील केला नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा पद्धतीने बॅटर बीट झालाय. कदाचित डॉट बॉल थोडंसं प्रेशर नक्कीच देऊन जातील बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जवळून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली. डोळ्याची पापणी लावता अगदी वेगाने ह्या 2 धावा जवळून पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिंदू विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॅटरमध्ये अजय भोईर अँड त्याला साथ देतोय मिस्टर केदार भांगडे. निश्चितच यावेळेस आपण पाहिलं तर चांगले बॅटिंग करावं लागेल. ठेव पंखावरती विश्वास, घे बाहेर झोकात, कलू देता वेड्या आकाशाला आज तुझे खरे अवकात. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका, झेल होईल का? मात्र झेल झाली. हो हिट विकेट झालाय. या स्पर्धेतील हा 3रा खेळाडू असा ठरतोय हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद होणारा मिस्टर अजय चौधरी. डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. धन्यवाद. डीजे आणखी एक मोठा धक्का बसलाय सायदत्त स्पोर्ट काजूपाडा टीमला. अजय चौधरीवर निश्चितच विश्वास होता, तो विश्वासघात त्याने केलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये झालाय विनय हडल. यावेळेस ट्रॅकर बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचेल का? परंतु अनिकेत भोमटे अँड रवी डवळे याला बीट करून चेंडू मात्र नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला. 4 धावन करता येतो हा शौकार. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 19 धावा. 38 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. चेंडू टाकून झालेत 5 आणि 7 मध्ये बनवायचे आहेत जिंकण्यासाठी धावा, त्या म्हणजेच 19. 7 बॉल 19. षटकातील पुढचा बॉल. एवढंच आपण पाहिला तर निश्चितच चांगला बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं निश्चितच सहजपणाने हा धावफलक आहे तो चेस केला जाईल, परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. वेलकम, स्वागतम सुस्वागतम बर्थडे बॉय मिस्टर ऋतिकजी म्हात्रे. आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री पॅनल कडून, तसेच एकविरा स्पोर्ट वाकेपाड्याच्या माध्यमातून देखील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जिंकी स्पोर्ट ज्योतिरा टीमचे निश्चितच एक चांगले जबरदस्त फलंदाज आहेत आणि एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने आपल्याला या परिसरामध्ये जरूर पाहायला मिळतोय. वेलकम, स्वागतम सुस्वागतम.
आणि त्याच नंतर आमचे मित्र तुषार सोनवणे देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. रवी डवले 6 बॉल 19 ची गरज आहे, थांबवल्या जातील का? पहिला बॉल वेगवान हाताळला, यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला, डीपेक्स टाकावरच्या दिशेने पकडला, अतिशय सुंदर झेल आणि समाप्त झाला मिस्टर केदार धांगडे यांचा खेळ आउट. धन्यवाद धन्यवाद. मागच्या वेळी झेल थोडासा सोपा झेल होता, तो मात्र सोडला होता, मात्र यावेळेस जो कठीण झेल होता ना, तो मात्र झेल पकडलाय. कॅच हेमंत लोखंडे त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. त्यावेळेस डाव्या हाताचा बॅटर संघाचा संगी नायक आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेश तारवी. हा देखील एक डेंजरस बॅट्समन आहे, अनेक वेळा संकटातून आपल्या टीमला त्याने मात्र विजयाचा रस्ता दाखवलाय, परंतु तो काल वेगळा होता, हा काल वेगळा आहे. रवी डवलेच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचा हल्ला केला जाईल? 5 बॉल शिल्लक आहेत, मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 19 धावा. यानंतर आणखी एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळेल. आझाद स्पोर्ट वसई, किरण बारात अँड कंपनी, अमोल रावते अँड कंपनी, हा देखील एक संघ जबरदस्त आहे, परंतु त्यांच्या समोर आपण पाहिलं तर गावदेवी भेंडीपाडा ए संघ देखील आपल्याला जबरदस्त पाहायला मिळेल. सध्या मॅचच्या दिशेने आपण वळूया. 5 बॉल जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. बॅटर आहे ऑन स्ट्राईक वर डाव्या हाताचा ऋषिकेश तारवी. लो फुल डॉट डिलिव्हरी, फटका सुंदर आहे, मात्र तेवढा सुंदर झेल देखील पकडलाय. आणखी एका विकेटचं पतन, ऋषिकेश तारवी देखील डगआउटच्या दिशेने परतेल. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर विकेट हॅट्रिक घेतली तर प्रकाश जाधव यांच्याकडून 100 कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाजाला. विकेटच्या हॅट्रिक वर देखील आहे. हेमंत लोखंडेचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगाने त्यांनी फिल्डिंग केलंय. काय जबरदस्त 2 झेल मात्र बॅक टू बॅक पकडलेत. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय मिस्टर संजय गोंड. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. मॅच यातून ही बनवू शकते, परंतु त्याच्यासाठी निश्चितच मोठा संघर्ष करावा लागेल. म्हटलं जातं ना, देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु घासला जाईल ना तोच चमकला जाईल. संधी आहे, बघूया संधीचं सोनं केलं जाईल का? रवी डवले षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू आणि यावेळेस विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण होताना मिस्टर रवी डवले काय जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पारितोषिक देखील लावलं होतं. प्रकाश जाधव यांच्याकडून 100 कॅश प्राइज देखील दिलं जाईल या विकेट हॅट्रिकला. पाणी पड पोशे आलो घराकडे, थेंबे थेंबे पाणी पड ग, पाणी पड पोशे आलो घराकडे. यो रिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. यो रिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. थेंबे थेंबे पाणी पड. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सध्या मैदानाच्या आतमध्ये मात्र विकेट पडतायत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तो हो काय जबरदस्त डिलिव्हरी हाताळले. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि थोडासा आपण पाहिला तर चांगला बॉल निश्चितच मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. 4 चेंडू टाकून झालेत, अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी दिली नाहीये गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये हा फटका जरूर पाहायला मिळतोय. हो हो जयेश मोरेच्या माध्यमातून यावेळेस थोडासा
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोलावरती आले असावे हेच कारण त्या ठिकाणी त्याने दर्शवलंय. आणि एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते. आता मात्र एक शेवटचा बॉल सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत केल्या. विजयाचा सुगंध दरवळतो या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमनं. हायलाईक श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा, तारवी ब्रदर्स, त्याच्यानंतर गणेश हाडल आणि त्याच्यानंतर आमचे समालोचक मित्र जयश्री डुकले. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. और सबसे स्टाईल हटके भावाची संकेत पाटील दादाची. सबसे स्टाईल हटके भावाची संकेत पाटील दादाची. स्टाईल हटके भावाची संकेत पाटील दादाची. सबसे स्टाईल हटके भावाची संकेत पाटील दादाची. धन्यवाद डीजे. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आज लोकांनी त्याला मानला हिरो झाले सारे आता झिरो.